नमस्कार मित्रांनो, केळी पिकामध्ये बऱ्याचदा आपल्याला जो आपला पोगा असतो त्याला आपण शेंडाई म्हणतो. तो हा जो असा चिपकलेला असतो, खुलत नाही आणि त्याच्यावर बघा असे बुरशीजन्य आलेलं दिसतं आपल्याला करपासारखं किंवा त्या पानाचं रस शोषण झालेलं आहे असं ते आपल्याला दिसतं. तर त्यावेळेस समजायचं मित्रांनो की याच्यामध्ये किडीचा प्रभाव नाही, तर याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता आहे. म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची कमतरता, आणि याच्यामध्ये फेरसचंही तेवढं महत्त्व आहे. तर फेरसची कमतरता असते. तर बऱ्याचदा याच्यामध्ये घाबरून जाऊ नये. याच्यामध्ये आपल्याला हा स्प्रे घ्यावा लागतो, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचा स्प्रे, आणि याच्यामध्ये फेरस हे, आणि त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड एक ॲग्रोमॅक्सचं एक प्रोडक्ट आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. तसे 2-3 हे मिक्सचर करून त्याच्यामध्ये तुम्ही आपलं स्टिकर असतं सिलिकॉनचं, त्यात ते टाकायलाच पाहिजे, ते जेणेकरून पूर्ण पानावर व्यवस्थित पसरतं आणि शोषण होतं पानामध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही, तर ही कॅल्शियम बोरॉनची कमतरता आहे. आणि हा जो पिवळसरपणा दिसतोय तर याच्यामध्ये फेरसची कमतरता आहे. बऱ्याचदा आपल्याला नत्राचं प्रमाण दिल्यावरही आपल्याला वाटतं की पिवळसरपणा अजून गेलेला नाही आहे. तर ते मित्रांनो, ती फेरसची कमतरता असते, ते एक लक्षात घ्यावं. तर हा पोगा मोकळा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचं त्याला स्प्रे करतात. आणि दुसरी गोष्ट ही, आपण हिवाळ्यात लागवड केलेली आहे केळीची. तर आदर्श जी लागवड असते मित्रांनो, तसं बघायला गेलं तर पावसाळ्यात जर तुम्ही लागवड केली तर भरपूर अन्नद्रव्यांची कमतरता ती नैसर्गिक पद्धतीने बऱ्यापैकी पूर्ण होते आणि झाडांची वाढही अतिशय जोमदार होते. तर ती आदर्श सुरुवात असते. पण बऱ्याचदा आपल्याला बाजारभावानुसार आपल्याला नियोजन करावं लागतं. तर त्यामुळे आपण ही हिवाळ्यात लागवड करतो. रमजान असेल, नवरात्री असेल, त्या हिशोबाने आपण ती लागवड केली जाते. आणि इतरही परिसरामध्ये काही अडचणी असतात. जसं काही लोकांचं शेत हे मध्ये असतं, तर आज जास्त असेल तर रस्त्याचा प्रॉब्लेम असतो. ते उन्हाळ्यात लागवड करतात, जेणेकरून इतर शेतकऱ्यांची पिकं निघालेली असतात. तर ही आपलं रोड टच शेत आहे, तुम्ही बघू शकता, रोडापासून जवळच आहे. तर आपण ही हिवाळ्यात लागवड केलेली आहे की वाहतुकीसाठी पण काही अडचण नसावी आणि आपल्याला मजुरी पण कमी लागावी, वाहतूक मजुरी. तर त्या हिशोबाने हे नियोजन केलेलं असतं. तर मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला फळपिकांमध्ये नेहमी जाणवत असते, तर त्याचं नियोजन व्हायला पाहिजे. आणि वर्षभरामध्ये 4 ते 5 वेळेस हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे दिली गेली पाहिजे टप्प्याटप्प्याने. तर अतिशय आपल्याला सुंदर रिझल्ट मिळतो.